आपण सध्या निदान 1 तासासाठी प्रसारित होणारी बातमी पाहत आहात। महसूल खात्यातील वाढता भ्रष्टाचार हा गंभीर प्रश्न बनला आहे। महिला तलाठीने नांगरगाव लोणावळा येथील एका नोंदीसाठी चक्क 1 लाख रुपये मागणी केल्याबाबत वकील ज्योती सोनावले यांनी निदानला दिलेल्या मुलाखतीत मांडला आहे। आजचा सर्वात महत्त्वाचा खोल विषय आहे की मावळ परिसरात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय आणि हा कळस अशा प्रकारे गाठलाय की महसूल अधिकारी त्यांच्या मनमानी करून इथल्या मावळकरांना इतकं त्रस्त केलेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी मावळकरांकडनं पैसे मागितले जातात। नांगरगावच्या कार्यरत तलाठी आहेत प्रतिमा वाघोले, मी यांना कॉन्टॅक्ट केलं, मी त्यांच्याकडे गेले, मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही आमची नोंद का नाही करत, काय प्रॉब्लेम आहे? तर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली। साध्या कामांसाठी जरी ते नोंदींच्या कामांसाठी गेले किंवा अथवा कुठल्याही कामांसाठी गेले तरी त्यांच्याकडे पैशांची भरघोस प्रमाणामध्ये मागणी करतात। लाख 2-2 लाख 5 लाख प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काय, तुमची खरेदीची किंमत काय, त्याप्रमाणे ते लोक आमच्या मावळकरांकडे पैशाची मागणी करतात। वकील ज्योती यांचे मत आहे की संबंधित तलाठी त्यांच्या कार्यालयात अनुपलब्ध राहतात व पक्षकारांना हॉटेलमध्ये बोलावतात। तुमचं ठाव ठिकाणच नसतो, तुम्ही कधी ऑफिसलाच नसता, मग तुम्ही आम्हाला कधी हॉटेलला बोलवता, कधी रेस्टॉरंटला बोलवता, आम्ही पक्षकारांना घेऊन सगळीकडे फिरू शकत नाही ना। या घटनेची माहिती देणार मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना। निर्णय घेतलाय, मी माननीय तहसीलदार मावळ सो यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केलेला आहे, तसेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे देखील अर्ज दाखल केलेला आहे। हे सगळं निवेदन घेऊन आमचे जे वकिलांचे जे शिष्टमंडळ आहे, आम्ही हा सगळा विषय घेऊन आमचे माननीय लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्याकडे देखील जाणार आहे। गरज पडली तर मी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे जाईन, तिथंही गरज पडली तर मी उच्च न्यायालय मुंबई इथं जाऊन रिट पिटिशन देखील दाखल करेन, पण मी गप्प बसणार नाही। या अन्यायाच्या विरोधात मी गप्प बसणार नाही। या आरोपांची सत्यता तपासणे व शहानिशा करणे हे महसूल खात्याचे कर्तव्य आहे। या संदर्भात सर्व प्रकारची सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे। आज आपल्या सगळ्यांच्या समोर येऊन हे एक पाऊल जे पुढे उचललेलं आहे हे माझ्या मावळतल्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या बांधवांसाठी उचललेलं आहे। आणि हे पाऊल उचलण्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण असं की मला निदान लीगल एड फोरम हे जे आहे ह्यांनी मला सपोर्ट केला, ह्यांनी मला एक प्लॅटफॉर्म दिला की मी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवू। याचे जे संस्थापक आहे माननीय श्री ॲडव्होकेट निलेश अग्रवाल जी यांनी मला पूर्ण सपोर्ट केला की हे जे भ्रष्टाचार जो चाललेला आहे मावळामध्ये ह्याला कुठेतरी कटिबंध पडला पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे आता कुठेतरी। तुम्हाला जर वाटत असेल की मी जे बोलतीये ते बरोबर आहे, ते खरं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे जे शासकीय अधिकारी आहे ना त्यांना एक धडा शिकवला गेला पाहिजे ह्याच्यामधनं। अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी कृपया निदान 1 तास पाहत रहा।